या कसबा बावड्यातील कार्यालयामध्ये सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत। प्रामुख्यानं निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या निकालानंतरच पहिल्यांदाच कसबा बावड्याच्या कार्यालयात मी येतोय आणि जो भरभरून या ठिकाणी प्रेम मिळते कसबा बावड्याच्या ग्रामस्थांचं, कार्यकर्त्यांचं, यामुळे मन भरून आल्यासारखं वाटलं। खास करून आज या कार्यालयामध्ये येत असताना कसबा बावड्यातील तमाम मतदार बंधू भगिनींचे मी मनपूर्वक आभार मानतो। खास करून लाडक्या भगिनी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनींना न्याय देण्याचं काम शासनाने केलं आणि निवडणुकीमध्ये त्याची परतफेड करण्याचं काम आमच्या मतदारसंघातील तसेच कसबा बावड्यातील भगिनींनी केलं। आणि त्याचबरोबर एकंदरीत 2019च्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असताना देखील पराभवानं खचून न जाता कसबा बावड्यातील विकास कामं असतील, कसबा बावड्यातील जे आम्ही नेहमी घेत असलेले क्रीडा प्रकारातील काही स्पर्धा असतील, सामाजिक उपक्रम असतील, हे आम्ही कायमपणे तसेच सुरू ठेवले आणि एक प्रकारे आम्ही हे दाखवून दिलं की आम्ही निवडणुकीसाठी काम करत नाही आहोत। विविध शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्याला दिसला की झालेल्या या निवडणुकीच्या निकालामध्ये जे मताधिक्य आमच्या विरोधकांना अपेक्षित होतं ते न मिळाल्यामुळं आमचा विजय सुकर झाला आणि मतदारांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। प्रामुख्यानं निवडणुका येतात, निवडणुकीमध्ये थोडी कटुता असते, निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाशी संघर्ष असतो, लढायचं असतं, पण निवडणुकीच्या दिवशी जो काही प्रकार झाला तो प्रकार जाणीवपूर्वक झाला असं मी म्हणणार नाही। चुकून कार्यकर्त्यांच्यामध्ये जो काही वादविवाद झाला त्यातून निर्माण झालेला तो प्रकार होता आणि त्या प्रकारामुळे आमच्या मनामध्ये कुठलीही कटुता नाही। सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यामध्ये शांती राखावी हा माझा यामागचा प्रामुख्यानं आज त्यांना आव्हान आहे। खरं म्हणजे निवडणुका येत असतात, प्रत्येकाला वाटत असतं आपला उमेदवार निवडून यावा, पण निवडून कोणी जरी आलं तर ते आपण निश्चितपणे खिलाडूवृत्तीनं स्वीकारावं देखील लागतं आणि त्याच पद्धतीनं कसबा बावड्यातल्या विकास कामांमध्ये आम्ही नेहमीच अग्रेसर राहिलेलो आहे। मी जरी गेल्या 2019ला माझ्यावर मोठ्या प्रमाणात माझ्या विरोधात मताधिक्य जरी कसबा बावड्यामध्ये असलं तरी कसबा बावड्याला मी कधीच अंतर दिलं नाही। कसबा बावड्याच्या प्रमुख विकासामध्ये 2015ला नाबार्डच्या माध्यमातून 17 कोटीचा मी पूल मंजूर करून घेतला, जो कैलासवासी आमचे मासाळ सर, शहाजी मासाळ, तर त्यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं, पाणी वाढलं आपल्या रायाम बंधाऱ्यावर आणि ते वाहून गेले। असे प्रसंग परत घडायला नकोत यासाठी 17 कोटीचा मी पूल मंजूर करून घेतला, पण काही लोकांनी त्याला विरोध केला। यामध्ये राजकीय विरोध मी म्हणणार नाही, पण बावड्यातील तमाम बावडावासियांना मी आव्हान देखील करतो की विकास कामांना विरोध होऊ नये, कारण तो पूल आजपर्यंत पूर्ण झाला असता तर एक वेगळी सेवा त्या ठिकाणी निर्माण झाली असती। जे वळणगे परिसरातील आपल्या जे काही लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना एक वेगळा या ठिकाणी रस्ता मिळाला असता आणि त्यामुळे बावड्यातील नागरिकांना देखील त्याची दळणवळणीचा फायदा झाला असता। आज त्या बाबतीत बोलायचं झालं तर मी 4 दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि आमच्या कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे आणि जो कोणी या पुलाला विरोध करतो त्याचं कंपल्शन ॲक्विजिशन आम्ही करतोय। कंपल्शन ॲक्विजिशन म्हणजे शासनाला एखादा प्रोजेक्ट करत असताना जी काही जागा लागत असते त्याला जर कोण विरोध करत असेल तर त्याचा प्रोसेसप्रमाणे कंपल्शन ॲक्विजिशन करून त्याच्या अकाउंटवर आम्ही ते पैसे, जी काही नुकसान भरपाई आहे ते आम्ही देतोय की जेणेकरून समाज उपयोगी असणारे प्रकल्प याला कोणी विरोध करू नये किंवा हे पूर्ण व्हावेत, हीच यामागची भूमिका आहे। आज या बाबतीत देखील मी या ठिकाणी सांगतो की कोणी आमचा दुश्मन नाही, जो कोणी विरोध करत असेल तो त्याची ती भूमिका असेल, पण शासनाची भूमिका आहे या ठिकाणी विकास झाला पाहिजे, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, या दृष्टीने आम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी ॲक्विजिशन करतोय आणि परत 10 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत त्यांच्याकडे मी मागितलेला आहे आणि तो या मार्चच्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे आपल्याला मिळेल। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे शुगर मिलच्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं आयलँड
आपण मंजूर करून घेतलं. संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसतोय. 1,50,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला. त्याची वर्क ऑर्डर देखील झाली आणि कामास सुरुवात देखील झालेली आहे. या निधीच्या संदर्भात देखील कसबा बावड्यातील इतिहासप्रेमींना विश्वासात घेऊन त्यांची एक समिती स्थापन करून कुठलाही यामध्ये पक्षीय भूमिका न ठेवता सर्व पक्षीय जे काय असतील, ज्यांना इतिहासाचं ज्ञान असेल, त्यांना एकत्र करून हा पुतळा पूर्ण करून घेण्यात येईल. त्याचबरोबर हनुमान तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी 3,30,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत. हे देखील लवकरच नजीकच्या काळामध्ये कामाला आम्ही सुरुवात करू. आणि प्रामुख्यानं या ठिकाणी कसबा बावड्यामध्ये मुख्य रस्त्यावर आपण 15 ऑगस्ट 2023 साली तिरंगी लाईट देखील बसवलेले आहेत, जे अत्यंत सुशोभित या ठिकाणी असल्यासारखे दिसत आहेत. त्यातील काही लाईट मध्ये आधी खराब होत असतात, ते आम्ही दुरुस्त करत असतो. हे देखील काम आम्ही केलेलं आहे. प्रामुख्यानं मी 75 लाख रुपयाचं एक टर्फ मैदान या ठिकाणी मंजूर करून घेतलं होतं, पण त्या ठिकाणी नागरिकांनी त्या गोष्टीला विरोध केल्यामुळं हे काम अपूर्ण राहिलेलं आहे. मी परत एकदा आपल्या माध्यमातून कसबा बावड्यातील नागरिकांना विनंती करतो की विकास कामाच्या आडवं कुणी न येता, विकास काम हे त्यांच्यासाठीच आहे आणि विकास काम जास्तीत जास्त करून घेण्यासाठी आपण आमच्याशी संपर्कात राहावं. प्रामुख्यानं कसबा बावड्याच्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे, पण त्याने पाणी आपण सप्लाय होत नाही आहे. या संदर्भात मी अधिकाऱ्यांना आत्ताच या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. राजाराम बंधाराच्या त्या संदर्भात देखील आहेत, या संदर्भात देखील आहेत आणि याचे निर्णय आत्ता आम्ही घेत आहोत. त्याचबरोबर आणखीन एक दुसरा आमचा प्रोजेक्ट आहे. STP प्लॅनद्वारे शुद्ध केलेलं पाणी जे आपण नदीला सोडतो, त्याचा जर शेतकऱ्यांना उपयोग होत असला आणि तशी मागणी असली तर मी आपल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत की त्याचा DPR एक तयार करण्यासंदर्भात त्यासाठी लागणारा पाण्याच्या लाईनचा आणि जी काही मोटर असेल त्याचा आम्ही खर्च करू आणि शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तर म्हणजे आज या ठिकाणी अनेक कामं आत्ता निवडणुकीच्या निकालानंतर देखील सुरू आहेत. यामध्ये 45 लाख रुपयाची कामं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या महाअभियानातून सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या 2024च्या बजेटमध्ये देखील कामं सुरू आहेत. त्याचबरोबर एक नंबरमध्ये प्रभाग 1 नंबरमध्ये 45 लाख रुपये, प्रभाग 2 मध्ये 40 लाख रुपये, प्रभाग 3 मध्ये 83 लाख रुपयाची कामं सुरू आहेत, प्रभाग 4 मध्ये 70 लाख रुपयाची कामं सुरू आहेत आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मध्ये 47 लाख आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये 45 लाख रुपयाची कामं ही निवडणुकीच्या नंतर निकालानंतर आपण तातडीनं बावड्याच्या विकासाला सुरुवात केलेली आहे. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये बावड्याच्या पानंदी असतील, पानंदी रस्त्याचा विकास असेल आणि त्याचबरोबर बावड्यात मूलभूत सोयीसुविधा, आता उपनगरामध्ये बऱ्यापैकी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. ड्रेनेजचे आपले मला वाटतं आपण 300 कोटीमध्ये ड्रेनेज सगळं बावडा कव्हर झालेला आहे. आता 300 कोटी रुपये अमृतमधनं आपले मंजूर झालेले आहेत. त्यामुळे बावड्यातील उपनगरातील आणि पूर्ण बावड्यातच ड्रेनेजचं सिस्टीम नाही आहे, त्यामुळे संपूर्ण त्यामध्ये आपण धरले 300 कोटी रुपये ते मंजूर झालेले आहेत. त्याचा वर्क ऑर्डर देखील दिलेला आहे, आपण सर्व वर्क ऑर्डर देखील दिलेला आहे. याचा अर्थ लवकरात लवकर ह्या कामाला देखील आपण सुरुवात करतोय. बावड्यातली संपूर्ण ड्रेनेज लाईन आता नव्यानं बसवण्यात येईल, म्हणजे उपनगरांसह. आणि त्यामुळं बावड्यातील ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या पूर्णतः या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू. बावड्याला विकास कामांमध्ये निश्चितपणे झुकतं माप देण्याचा प्रयत्न करू, कारण ड्रेनेज लाईन्स जर ज्या ठिकाणी नसतील तर त्या ठिकाणी प्राथमिक सुविधांचा अभाव असंच म्हणावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसामध्ये राजकीय जरी काही नाही म्हटलं तर या ठिकाणी असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काय केलं, मग असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यापुढे या ठिकाणी येतो. कारण ड्रेनेज, पाणी या गोष्टी तर प्राथमिक सुविधा आहेत, लाईट्स तर हे झालंच पाहिजेत, रस्ते झाले पाहिजेत, पण ड्रेनेज देखील त्या ठिकाणी नव्हतं. मग आता 300 कोटी रुपयाचे गेल्या 3 महिन्यापूर्वी आपण मंजूर करून आणले. सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अमृतच्या त्या योजनेतून त्यामध्ये सर्व आपण काम घेतलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये देखील निश्चितपणे बावड्याच्या या विकास करण्यासाठी आता ग्राउंडचा विकास देखील महत्त्वाचा आहे. ग्राउंडच्या विकासासाठी आम्ही एक DPR तयार करतोय. ज्या पद्धतीनं शाहू स्टेडियम विकसित झालेलं आहे, ज्या पद्धतीनं शिवाजी स्टेडियम विकसित झालेलं आहे, त्या दृष्टीनं आमचं प्राथमिक आता चर्चा किंवा प्रयत्न सुरू आहे. या बाबतीत आम्ही योग्य वेळी आपल्याला कल्पना देऊ. पण आजच्या या मीटिंगच्या माध्यमातून एवढंच सांगेन की बावड्यातली जी विकास कामं अर्धवट राहिलेली आहेत त्या संदर्भात आता सर्व अधिकाऱ्यांना मी बोलवलेलं आहे. जी कामं पूर्ण झालेली आहेत ही कामं पूर्ण झालेल्या कामांचा
फायदा या बावड्यातील नागरिकांना होणं गरजेचं आहे. या दृष्टीने आत्ता जी बैठक मी बोलवलेली आहे, आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. माझ्या कार्यकर्त्यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्याला काही विचारायचं असलं विचारू शकतो. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.